पेट्रोल डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा. वर्षभर सोनं खरेदी आणि परदेशाचा प्रवास टाळा. 24 तासात दुसऱ्यांदा मोदींचं देशवासियांना आवाहन. तर हा उपदेश नसून नाकर्तेपणाचा पुरावा. मोदींच्या संदेशानंतर विरोधकांची जोरदार टीका. मोदींच्या आवाहनानंतर वर्क फ्रॉम होमची मागणी वाढली. आयटी कर्मचारी संघटनेचं केंद्र सरकारला पत्र. वर्क फ्रॉम होमला कायदेशीर मान्यता देण्याची विनंती. वर्क फ्रॉम होम नंतर आता शाळाही ऑनलाईन होण्याची शक्यता. शाळांचे वर्ग ऑनलाईन घ्या. मोदींचं सरकारी खासगी अनुदानित शाळांना आवाहन. देशामध्ये खाद्यतेलाच्या दराचा भडका उडण्याची शक्यता. खाद्यतेल प्रति किलो 10 ते 15 रुपयांनी महागण्याची भीती. पामतेल उत्पादक देशांच्या बायोडिझेल धोरणाचा परिणाम. देशामध्ये 3 मे रोजी पार पडलेल्या नीट परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याची भीती. 13 संशयित ताब्यात. काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीकेची झोड. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळल्याची चर्चा. तर कार्यकारिणी यादीत चूक, लवकरच दुरुस्ती केली जाणार. सुनेत्रा पवार यांची ट्विट करत माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक. पावसाळी अधिवेशनापूर्वी निवडणूक होण्याची शक्यता. ईडी लवकरच भोंदू खरातचा ताबा घेणार. खरातला 18 मे रोजी विशेष पीएमएलए कोर्टात हजर करणार. मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्या प्रकरणामध्ये कोर्टाचे आदेश. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना महत्त्वाचा साक्षीदार मिळाला. साक्षीदारानं नराधमाला पाहिल्याचे पुरावे हाती. तपास पथकानं 18 ते 20 ग्रामस्थांची साक्ष नोंदवली. राज्यामध्ये पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट. विदर्भ आणि मराठवाड्याच्या कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होणार. महामुंबईकर उकाड्यानं हैराण. पारा 40 जवळ. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे गृहिणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता. आवक घटल्यामुळे भाजीपाला महागला. कोथिंबिरीची जुडी 50 रुपयाला तर फरसबी प्रति किलो थेट 250 रुपयांवर. मुंबईमध्ये शुक्रवारपासून 10% पाणी कपात. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे महापालिकेचा निर्णय. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. कर्ज फेडण्यासाठी किडनी विकणाऱ्या चंद्रपुरातल्या शेतकऱ्याला मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 5 लाखांची मदत मंजूर. सावकारी जाचाला कंटाळून विकली होती किडनी. मेटा कंपनी देणार 8,000 कर्मचाऱ्यांना नारळ. रेकॉर्ड ब्रेक कमाई होऊन सुद्धा कंपनीकडून नोकर कपातीचा निर्णय. एआयच्या वाढत्या वापरामुळे कर्मचाऱ्यांना गमवावी लागते नोकरी. अग्निवीर नियमित सैनिकांच्या समान दर्जाचे नाहीत. अग्निवीरांना पेन्शन देता येणार नाही. केंद्र सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र.